आज असं काही झालं ना, की ते आल्या-आल्या ना आम्हाला घरातनं बाहेर पडावं लागलं. तर हॅलो, मी योगेश्वरी. सकाळी झाली की माझा दिवस सुरू होतो. अलार्म वाजण्याआधीच डोळे उघडतात. कारण उठल्या-उठल्या आधी त्यांना दूध देते. त्याच्यानंतर ते ड्युटीला जातात. नंतर मग काय त्यानंतर सुरू होतात घरातली कामं. झाडू, पुसणं, भांडी, कपडे, मुलाला बघणं. एका गृहिणीचा दिवस हा कधीच रिकामा नसतो आणि तिच्या कामाला पण कधीच सुट्टी नसते. पण एवढ्यातच मी थांबत नाही. कामाच्या मध्येच मोबाईल हातात घेते आणि माझे व्हिडिओ बनवते. कारण स्वप्न फक्त बघायची नसतात. त्यासाठी रोज थोडं-थोडं काम करावं लागतं. नंतर सायंकाळी ना ते येतात. त्यांना मी ना चिप्स देते, चहा देते आणि खारी देते. ते सगळं झाल्यानंतर आहे ना मग आम्ही बाहेर जातो. बाहेर याच्यासाठी कारण की माझ्या मोबाईलचा स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम होतो आहे. तर मला आहे ना पेन ड्राईव्ह घ्यायचा असतो. तर आम्ही पेन ड्राईव्ह तर घेतोच, पण त्यासोबत आहे ना बरीचशी काही कामं अजून होतात. असं तर कधी होतच नाही एक काम करायला जातो आणि ते एकच काम होईल. एक्स्ट्राचे कामं होतातच. त्याच्यानंतर आहे ना कोथिंबीर नसते. कोथिंबीर घेऊन येते मी आणि ना तिला आहे ना साईड बाय साईड आहे ना स्वयंपाकही करते आणि ना कोथिंबीरही निसून टाकते. मग काय स्वयंपाकघरामध्ये हजेरी लागते आणि आजचा जो मेनू आहे ना तो खूप भारी होता. कारण की आज होतं गरमागरम चिकन, मऊ पोळ्या आणि सुगंधी राईस. त्याच्यानंतर मग आहे ना इकडे ना मी जे कांदे वगैरे असतात ना, टोमॅटो वगैरे जो लागणारं जे साहित्य आहे ना ते सगळं मी असं भाजून घेते आणि इकडे कोथिंबीरही निसून ठेवून देते. म्हणजे कसं 1 वीक टेन्शन नाही. काढायची, धुवायची आणि लगेच कापून टाकायची. मग इकडे पोळ्याही करते, तिकडे भाजीही होत होती आणि तिकडे राईसही होतं. पोळ्या झाल्यानंतर आहे ना मग आहे ना त्याच्यानंतर आहे ना मी वाढायला घेते. घरच्यांना प्रेमाने वाढताना दिवसाचा सगळा थकवा निघून जातो आणि रात्री झोपताना एकच विचार करते, आजचा दिवस संपला पण उद्याची स्वप्न अजून जिवंत आहेत. म्हणूनच काम कितीही असू दे, जबाबदाऱ्या कितीही असू दे, स्वतःसाठी आणि स्वप्नांसाठी वेळ काढायलाच हवा. कारण मेहनत करणाऱ्यांचा दिवस थकतो पण भविष्य चमकतो. तर बघू शकता इथं भाजी वगैरे झाली, पापड वगैरे झाल्यानंतर आहे ना असं काहीसं ताट होतं रेडी केलेलं मी. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर चॅनलला फॉलोही करून घ्या आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.